and welcome you all to Rachna's New Angel World. Me, Sunny. Yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झालंय. नाईसा गेली आहे स्कूलमध्ये. मी चाललो आता हॉस्पिटलला. रचना किचनमध्ये टिफिन रेडी झाला आहे, नाश्ता रेडी करत आहे. आईची छान पूजा झाली आहे. सो यस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. गुड मॉर्निंग. नाश्ता रेडी झाला आहे. आम्ही दोघं एकत्र निघालो आहे. मी चाललो आहे हॉस्पिटलला आणि रचना चालली आहे तिच्या गाडीला पूर्ण कंप्लीट करते. टाईमच मिळत नाही. नंबर प्लेट लावायचे, कार्ड्स लावायचे. आज दिवसाची सुरुवात झाली टायरच्या फंक्शन. कालच झालेलं ॲक्च्युली. So back to home. सकाळची छान झालेली भाजी. बटाट्याची, मुगाची. खूप दिवसानंतर केलं ना मूग मध्ये खाऊन खाऊन कंटाळा आलेला तुम्हाला. काही काय टाकलं म्हणून विदाऊट वाटण होतं ते. हा म्हणजे विदाऊट वाटण सतत खोबरं मला कसं करेल दिलं जातं. आता काय स्पेशल? आमटी भात. 2 लोक आहेत आमच्या घरात. फेवरेट म्हणजे माझं हे फेवरेट आहे. कम्फर्ट फूड. आई आणि आईच्या पावलावर टेन्शन नाही सांग कधी पण खाऊ शकतो मी. आमची त्यालाच फोडणी देते. वेलकम. काय म्हणते, कशी आहे? काल सुंदर दिसत होती तू. थँक्यू. साऊथ इंडियन लुकमध्ये. निखिलची होणारी बायको म्हणजे आमची वहिनी लवकरच फायनली आईने चालू केलंय फिजिओथेरपी. आणि ऑफकोर्स खूप लोक निखिलला ओळखतात आपल्या व्लॉग्समध्ये. आणि जे लोक असं नाही म्हणजे अजून म्हणजे त्याला तुमच्या ह्याच्यात ओळखत असतील, पण जे आम्हाला ओळखतात म्हणजे रचनाला रचनाच्या व्लॉग्समध्ये निखिल बऱ्यापैकी दिसला आहे. हां. आणि निखिल प्रिय व्यक्ती आहे. म्हणजे निखिल असला तर ब्लॉगमध्ये लोकांना माहिती आहे 100% एंटरटेनमेंट. सो निखिलची होणारी बायको कोण, सगळे एक्सायटेड होते. अँड ऑफकोर्स खूप लोकांनी बघितलं नाही. आणि ज्यांनी तुम्हाला नाही फॉलो केलं आमच्या ब्लॉग्स थ्रू, चॅनल थ्रू, ते नक्कीच तुला फॉलो करतील, तुम्हाला फॉलो करतील. सो येस. काय बाय द वे तुम्ही? ऐश्वर्या. ते नाही ग, तिचं नाव नाही, तुमचं इंस्टाग्रामचं ॲश आहे. हां, जी ॲक्च्युअलच. तुझं काय? आणि नाहीसा बघा असं स्वागत करणार तू. नाही सूट बाबू. सो आईच्या खास फिजिओथेरपीसाठी डॉक्टर ऐश्वर्या. आज मी मशीन आणलं, थोडं मशीन लावून देते, पेन थोडंसं कमी होऊन जाईल. पेन करते का थोडं जास्त नाही असं पण त्याच्यावर प्रेशर येते. मला कळतंय चालताना. ठीक आहे, चालेल. ते एक्सरसाइज केल्यानंतर मशीन लावली ना थोडंसं पेन कमी होऊन जातं.
किती हेक्टिक असतं लाईफ प्रत्येकाचं. आणि ऐश्वर्या पण तेवढीच बिझी पण छान सकाळपासून. वाटतं मला, चांगलं वाटतं, हा? चांगलं वाटतं. असं कंटाळा बिझी नाही शेड्यूल. मेन ते आवड पाहिजे. आवड आहे. हो. आणि जे आहे तुझ्यात, म्हणजे मी जेवढं ऐकलं अभिकडनं. हा. चल करता काय असं पंजाबी करते पहिले 1 2 थोडंसं बाहेर येतं 2 3 4 5 6 7 होणाऱ्या वहिनींचे स्वागत. आज यांचा दुसरा सेशन. याच्या आधी पण आलेली. हा त्या दिवशी त्यावेळी first day shoot- होतं ना, त्या हा. चेकअप वगैरे केलं. आईना नीट समजवलं, कारण कसं आहे शेवटी कन्व्हिन्स होणं पण गरजेचं आहे ना पेशंटनी. राईट. सनी बरोबर राहून थोडं शिकले मी. कम्फर्टेबल करणं गरजेचं आहे. ती बोलली, माझ्या ट्रीटमेंटच्या मध्ये हे लोक काय काय देतात मला. हा 3 हे पोळा करते. जेवशील ना तू पण? हो. भात टाकायला बोलतात. आम्हाला उद्याचं पण एक आलेलं स्क्रीनिंग हॉलिवूड मूवीचा, पण कुठे? वर्सोवा. वर्सोवा. एवढा लांब जाणं फक्त म्हणजे ऐकलंय, गेली पण नाही कधी वर्सोवा. 3 ते 3.5 तास आपल्याला पोचायला. एवढं लांब कोण जाणार? नाही, तुला पण उद्या टाइम नाही. टाईम नाही. तसंही ट्यूजडेला मी फुल डे बिझी असतो. मागच्या वेळेस तर ते फुल ऑन लक होतं, कारण नाही तर युजली आमचे आता मी याच्या आधी जेवढे पण आम्हाला स्क्रीनिंगचे इन्व्हिटेशन झालेले जस्ट एक नॉर्मल हे. नाही, इन्व्हिटेशन जे आलेले ते एक तर Haters असतात मध्ये. फ्रायडेला किंवा ट्यूजडेला, आणि त्याच्यामुळे आम्ही खूप सारे हे जे स्क्रीनिंग आहेत, जे एकदम प्रीमियम स्क्रीनिंग जे ठेवलेले असतात ते आम्ही मिस केलेले. आम्ही म्हणून आतापर्यंत 2च अटेंड केले. त्या लास्ट टाइम पण जमीन ॲडजस्ट केलेलं, एकदम लास्ट आम्ही जो फर्स्ट पाहिलेला तो. आणि हे राणी मुखर्जीचा जो मूवी होता मर्दानी, दॅट वॉज लाईक नाही ट्रीटमेंट करतो. त्याच्या बाजूला नीचे इथे प्रेशर द्या, नीवरती प्रेशर, नीवर प्रेशर पुढे ठेवायचं, पाऊचला पुढे सेम दुसऱ्याचं पाणी काढलं नसतं याच्यावरती एक काम कर, छोटे स्टेप्स द्या, जास्त मोठे नका करू. सगळे बी पायावरती नाही हां कंट्रोल, हां. ढोपऱ्यावरती सपोर्ट लागतोय. कसं करा, ठेवा का पुढे ठेवलं, नीवर प्रेशर जा पुढे, त्याच्या पुढे पाय टाका, आता बाजूचं करेक्ट टाका. ठीक आहे, परत पाय उचला जागेवर. मी म्हणत होती दॅट वॉज प्युअरली लक म्हणू शकतात, किंवा माझ्या नशिबात होतंच की त्या दिवशी मी राणी मुखर्जी आणि मला पण संध्याकाळी ऑफ होता. एक्झॅक्टली ते सगळं जुळून जुळून आलं. आणि ते पण मूवी रिलीज सॉरी. झाल्यानंतर 1 आठवड्यानंतर आमचं ते स्क्रीनिंग त्यांनी ठेवलेलं आमच्यासाठी. काय नशीब डेस्टिनी. एक्झॅक्टली. चला पोळा बनवायचा. ते पाहिजे का थोडंसं राहिले? छोटे स्टेप्स, छोटे स्टेप. ह्याच्यात मला बॅलन्स करून वाटते.
ठीक आहे. आणि वरती दोन्ही कपड्याचे असं साईज आणि पोरपर्यंत आपण केलं तरी जाणार नाही. परत सेम जरा बॅलन्स यापुढे यापुढे मस्त बेसन पोळा, काही भाजी नसेल तरी मला आणि आईचं माझं फेवरेट आहे बेसन पोळा. पण सर्वात फेवरेट कोणाचं होतं माहिती का? पप्पांचं, हो तुझ्या का? सासऱ्यांचं. कधी आले नाश्त्याला आईला म्हणायचे मस्त बेसन टाक ग, आणि हो का? त्याच्याबरोबर भाकरी नाश्त्याला किंवा जेवायला पण कधी एकदम काय अर्जंटली इमर्जन्सीमध्ये जेवण एकदम असतं ना फास्ट, त्यावेळी पण मस्त बेसन पोळा आणि भाकरी पप्पांचा फेवरेट. मग त्यावेळीपासून माझं पण फेवरेट आहे मी ऍक्च्युली तिथे आल्यानंतरच बघितलं की बेसनाचा पोळा. जेवणात आय मीन नाही जेवणात मिळतो. आम्ही ॲज अ ब्रेकफास्ट यूज टू हॅव इट, की असं आपण डोसा आणि हे कसं खातो तसं तसं. ते हा चिला सारखं बेसनाचं Right. चिला कसं. हा. मला इथे आल्यानंतर की चपाती आणि भाकरी बरोबर तुम्ही खातात, भाताबरोबर पण खातात. सो ते असं बेसन आमच्याकडे बेसन खूप आवडतं. बेसनाचे प्रकार सगळे आवडतात. जास्त ॲक्च्युली एवढं डिफिकल्ट नाही आहे काय रेसिपी, हा कारण मी बघितली शूट मग करताना. आता नेक्स्ट टाइम सनीच बनवणार नेक्स्ट आहे. टाइम मी बनवेल, पण माझी जी रेसिपी असेल ती थोडीशी झटपटवाली असेल. किती कांदा आणि किती मिरची आणि किती काय डाऊटफुलच असेल. आणि हे पण मी आईकडनं शिकली की हे एकदाच सगळं टाकायचं. मग तू काय करायची? आम्ही ऍज अ नाश्ता खायचो ना, आता म्हणजे डोसासारखं एक 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 मस्त गरम गरम असं चटणी किंवा सॉस बरोबर आम्ही अच्छा, तसं खायचं असं माहितीये तिकडे आईकडे. आणि ते खूप क्वचित बनायचं, आजी बनवायची. कॉर्नफ्लॉवर टाकलंय? इथे मग तू काय कॉर्नफ्लॉवर काय येलो कलरचं असतं का? सगळा तेल बाजूला जातो, तो मध्ये येतच नाही. हे बघ हे स- माझ्यापेक्षा आई छान बनवतात पोळा. आईचं एकदम क्रिस्पी होतो हे ना. सनीने पण एक्सेप्ट केला. आज कधी बोलत नाही, आज बोलतोय. आईचं छान होतं बेसन. आईचं बेसन ऍक्च्युली छान होतं. आईचं बेसन, मग आई ते पिठलं ते पण आई छान बनवतात. आईचं वेगळी टेस्ट लागते. मी प्रयत्न करते पण ते नाही जमत. ते शेवटी कितीही रेसिपी सेम फॉलो केली ना तरी प्रत्येकाची टेस्ट ही वेगळीच असते हाताची. अजून नाही पातळ करायचं, आज आता जाईल Side. माझा हात नाही, चमच्याने करणार. चमच्याने चिकन. त्या या साईडला जाड आहे. ऍडवाइस द्यायला फर्स्ट. मस्त असा बेसन पोळा रेडी होणार. दिसतो यम्मी. करू स्टार्ट. तुम्ही सांगा मला बस एवढं. बघा झालं स्टार्ट. मुलगा येते. काय होतं ऍक्च्युली याच्याने? ह्यानी थोडं मस्क्युलर पेन त्यांचं जे येते ना ते थोडं कमी होऊन जाणार. बघा चालू चालू आहे ना, म्हणजे एवढं बॅरेबल आहे तुम्हाला का वाढवू कमी करू असं सांगा मला. नाही कमी नको. एवढं ठीक आहे. परत थोड्या टायमाने सांगा, मग मध्ये मध्ये वाढवते मग मी. चालेल, थोडं वाढवलं तरी चालेल ना? ठीक आहे. हा. थँक्यू. थोडं मिक्स करशील. हो हो चालेल. गरम झालं आतमध्ये स्वेलिंग इंटरनल असेल ना ती कमी होऊन जाणार. तुकडे केले. हा मग ते असं करताना येत ना म्हणजे ते जर कसं? हा मग तरी ते बिचारा तुटलंच एका साईडनं असो. आई गं.
थोडा तुझा मिळेल का आता 9:30 वेळा येशील ना तू माझ्यासाठी एक फेरी मारायला. हां मास्टर्स ना असं जेवण जा. नाही जेवून नको आता मम्मीला थांबवले मी घरी की मी येते. तुमचा वास येतोय का? हा म्हणजे मी ऑइल टाकलं स्मेल येते. थांब ना गं जेवायला. का नवऱ्याला बोलवू? नवऱ्याला नाही पण? नाही नाही, मम्मीला मी सांगितलंय मी येते घरी निखिल पण पोचते. मस्त जेवण म्हणून. करतो माहिती का तुम्ही हो एकदम छान मच्छी मटन त्याचं खाल्लंय का नाही ते- चिकन मटन चिकन मटन मी खात नाही पण चिकन आणि फिश त्याच्या हातात सगळे डॉक्टर सेम असतात का? सेम मटन नाही खात, मटन हे पण नाही खात मटन. रेड मीट नाही खात, चिकन खात असं पण निखिलनी मटन. सगळं जेवण करून देऊनच तर इम्प्रेस केलं मला. म्हणजे ठीक आहे चल ह्याला जेवायला येतं म्हणून. जेवण बनवत येतं. ओके पास. और क्या चाहिए? अजून काय पाहिजे. ती सूज आली आहे का? मस्त थोडंसं इंटरनल स्वेलिंग आहे कमी होऊन जाईल अल्ट्रासाऊंड. काय वाटतं होईल फरक पडेल फरक ते पडेल. चालायला हो हो आरामात आधी सारखं One जमेल week- ना हो आरामात 1 वीक मध्येच तुम्हाला आम्हाला result फुल दिसेल. 4 months झालेत आमचं आता पेशन्स काय लेवल तुम्ही- पाचवा चालू आता तुम्ही होईल. लेट फिजिओथेरपी स्टार्ट केलं ना म्हणून. आम्हाला ऍक्च्युली काय होतं की ते हील झालं पाहिजे हा तर किती ऍक्च्युली जे जास्त Heal फ्रॅक्चर झालं तरी चालेल, पण नव्हतं कसं एक्सरसाइज इम्पॉर्टंट आहे ना मसल मध्ये ताकद ऍक्च्युली त्यांनी कशी असली सांगितलेलं तरी. त्यांनी हा. पण आमचं थोडंसं दुर्लक्षच झालं त्या एक्सरसाइजच्या ह्याच्यात त्यांनी तुम्ही आधीच ऍक्च्युली केलं असतं नाही ना, मला आता वाटलं पण मी चालेल. स्वतःहून करते ना तर मला वाटलं होऊन जाईल असं मला स्वतःहून वाटलं. करणं आणि फिजिओनी एक्सरसाइज करून घेणं डिफरंट असतं. म्हणून आणि मला आता जाणवलं का स्वतःहून नाही, नाही आम्हाला जमत आहे. पेशंटला पण थोडं कन्व्हिन्स करायला वेळ गेला. वेळ गेला ना? हा. कन्व्हिन्स झाल्यावरती मग खूप तुला late फोन convince केला झाल्या पण त्या. थोडा वेळ लागतो कन्व्हिन्स व्हायला. आईला वाटलं होऊन जाईल आणि आईला मला वाटलं मी स्वतः करते ना मला हा, वाटलं होईल ते त्याच्यातच. स्वतः आईने- फरक- थोडा फरक असतो. टेक्निक्स ते शेवटी डॉक्टरांनाच माहिती आहे ना. हा. तुम्हाला बघा आठवडाभरात थोडस रिझल्ट समजेल तुम्हाला. आणि ह्याच्याने काय तुम्हाला फील होते आतमध्ये? काय नाही. नाही, आता नाही मला अशी जाणवलं. मगाशी कारण की ती IFT दुसरं मशीन लावलेलं ना पडली गं तू? ते मी स्वतःला ठीक करते स्कूटीवरून पडली ना. अगं बाई. मला सरांनी सांगितलेलं थांबायचंय पण मी नाही थांबले. मी झाली व्यवस्थित? 1 वीक नंतर 1 वीक नंतर बाहेर पडली मग नंतर एक्सरे वगैरे काढला ओके होता. एक दिवस फुरसत फुरसतमध्ये आणि नॉनव्हेज खायला. नॉनव्हेज नक्की नाही तू अशीच एक दिवशी सेशनला येशील ना संध्याकाळी हा, तर हा. तुला थांबवेल मी त्याला पण चालेल. सांगेल प्रायरच Monday- सांगेल म्हणजे तुम्ही पण Monday रेडी सोडून राहा. कधी पण. नाही नॉनव्हेजच्या दिवशीच आपण प्लॅन करू. हा, ते हे पण नॉनव्हेज मटन नाही का नाही खरंच नाही खात. आणि फिश Fish का? तो नाही खात, मी नाही खात. आई नाही खात. आई तर चिकन मटन दोन्ही नाही खात. बसून ते झालं की मी जाईन कुठेतरी फिरायला. फिरायला जा तुम्ही हा थोडा ब्रेकची त्यांना पण ब्रेकची गरज गरज आहे. आहे तुम्हाला पण आता थोडा पाय तुमचा बरा झाला ना 2 आठवड्यात मग तुम्ही बिंदास जा फिरायला. मी तुम्हाला देईल परमिशन जाऊ शकता आता तुम्ही जाऊ शकता. एवढा बोलला तर आईला अर्ध स्ट्रेस अर्धा हे पहिलीच का ग तू? हो ओके किती वेळ ठेवू यायचं? हेच काय नाही आता 5 मिनिटात बाहेर आलं ते चालेल फक्त असंच मला वॉश नका करू. हा. काय नका. गरमीत करणार ना तुम्ही? हा, गरमीत आम्ही एवढं आवडून मस्त ना यायचं. 13 मेलाच करते ना तसं बर्थडे गिफ्ट आणि ते अय्यो, असं gift सगळे खर्च कमी करायला घेतलंय. माझे गिफ्ट असतील ना त्याला आणि तो पण बोलेल घ्या हीच पार्टी माझ्या बर्थडेची. बर्थडेची हा निखिल बोलायला हुशार आहे मग तो काय निखिल अभि सगळे एकाच साच्यात आलेत सगळे बाहेर. एकच ह्याच्यातले. स्कूटी आता शिकवली ना निखिलने स्कूटी आणि पहिलीच आणि पडली अय्यो. थोडं- चौकात जाऊ. हो हो सावकाश सावकाश थोडस तोला पडल्यावरती शिकशील ना बोलतो काय बरोबर आहे. मी हँड वॉश करते तरच ते Confidence येतो. नाहीतर नाही होत. घड्याळ परत बंद पडलं कोणतं घड्याळ? बा. 7 वाजले. बरं वाटतंय काय बरं लगेच काय म्हणतात तसं नाही म्हणजे चालल्यावर करायचं. हे आहे हा. दुसरं. जेवून गेली असती ना खरंच. नेक्स्ट टाइम नक्की नक्की नाही रे. काय स्पेशल नाही पण तरी रचनाच्या हाताचं नॉनव्हेज छान बाई नॉनव्हेज नाही आज खाणार नाही मी आज. आज मंडे आहे ना हा तेच आज बेसनचा पोळा आहे हा. आणि दुसरं काय
मूग भाकरी. मूग चपाती वरण भात आमटी भात आमचं फेवरेट आहे फेवरेट का? ये ना ती. तुमचं किचन असेल तर ब्लॉग मध्ये बघत असते. लाईव्ह उभी आहे. लाईव्ह नाही पापा करू प्लॅन मग ते आम्ही फाल्गुनीला पण बोलू नक्की नक्की आपण नक्की. हा Yes. तिघं एक- ज्या दिवशी सनी अवेलेबल असेल हा. ते पण बिझी असतात ना. आता कधी त्याचं रुटीन चेंज झालं हो सांगितलं त्यांनी मला तर घरात एकदम- दिसतो नाही तर दिसतच नाही. नाही सांगतात लिटरली जाऊन बाबा 3 दिवसानंतर येणार आहेत ना दिसतील असं मला झालेलं ते मग त्यांनी थोडं शेड्यूल आता चेंज आता change- याच्या आधी माझं वेगळं होतं ना शेड्यूल तसं दुपारी फक्त जेवणाचा परत तिसऱ्या दिवशी 24 hours असं ते झालं लागोपाठ व्हायचं करायचं. आणि मग आठवड्यातनं ते एकदम हा. 10 years केले असे 10 years? नाही Sleep खूप सॅक्रिफाईस झाली त्यामुळे मग आता त्याने सांगितलं आता बस पो झालं. आता कन्सल्ट खूप झालं आता थोडंसं ब्रेक घेतला पाहिजे. आता कन्सल्टंट स्टार्टिंगचा ह्याच्यामध्ये थोडं करावंच Struggle लागतं असतंच आपल्याला. Struggle starting. असतो स्टार्टिंगचा. आम्हाला एवढं मेहनत केली. येस 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 म्हणजे असं नाही कामासाठी नाही नंतर निवांत निवांत पण करू आपण असं plan. टेक केअर. बाय. चलो छान वाटलं भेटून ये. वहिनी पसंत आहे आम्हाला आता काय लग्न करायला चलो बाय टेक केअर भेटू पण गुड नाईट छान आहे बोलकी आहे प्रेमळ आहे माणसाचा स्वभाव कधी कधी आपण हे करतो समजत नाही ना आपण हा, आता म्हणून दिलं फक्त प्रत्यक्षात- आपण कधीच प्रत्यक्षात नाही भेटलो मला वाटतं भेटलो. एकदाच भेटलो आपण तेव्हा मला फर्स्ट टाइम मी भेटलो तेव्हा मी विचार केला किती अभि फाल्गुन कोणाचा तरी बर्थडे होता का अॅनिव्हर्सरी होती बघ तेव्हा आपण धाब्यावर एकदा फर्स्ट टाइम तेव्हाच फर्स्ट भेटलो. टाइम भेटलेलो आणि तेव्हा वाटलं तुम्ही शांत आहे म्हणजे जास्त बोलत नाही पण निखिलची बायको आहे ती मायसा आणि रक्षाने ट्विनिंग केले छान त्याचे झाले तेव्हाच खूप डोकं दुखतंय. आणि दोघीने मस्त ट्विनिंग केली झालंय ते. झालंय म्हणजे ऍक्च्युली मायसाचा नवीन आहे रचनाचा जुना आहे तर तुझा पण नवीन आहे मायसाचं कॅन्सल झालं सो आम्ही दोघं आता आज चाललोय डेट आज काय पाहिजे आज डे लक्षात कर. आज काय का तू लक्षात ठेवू शकते मी नाही मला बघायचंय तुझं मेमरी चांगली आहे. नाही मला नाही चॉकलेट द्यायचं आज कॅट बी मध्ये चाललोय आम्ही मला नकोय. का तू नको खाऊ मी तुला अरे बरोबर खूप कॅलरीज येतात मी चालू गाडी चालेल हुरडा पाहिजे सो हुरड्यासाठी आम्ही आलेलो खास आलो चाललो आणि माझी इच्छा झाली आहे कॅडबी खायची म्हणजे आत्ता नाही आणि लक्षात आलं आज चॉकलेट डे रोज विचार करते की नाही खायचं हे बघ इकडे एवढं आहे. नाही नाही दादाकडनं नको मग कुठला? काकांकडनं घ्यायचं एवढं लांब जायचं मग? हो आईच्या इथे काकांकडनं घ्यायचंय मला प्लीज यार आणि मग आठवलं की आपण जाऊया मग कॅडबी जे आमचं फेवरेट आहे केलं ना पण चॉकलेट डे सेलिब्रेशन इन कॅडबी आय लव्ह चॉकलेट गाडी वगैरे बंद कर. होईल एवढं वेळ लागतो गाडीला? काय पाहिजे तुला काय पाहिजे मला कॅडबी कॅडबी पार्सल दोन घे. दोन कॅडबी मीडियम स्पार्स पार्सल आणि काय हवं अजून सो दिस इज द प्लेस जिथे आम्ही डेटला यायचो आणि बाजूलाच हॉस्पिटल एकदा होतं आम्ही इथे भेटायचो आमचा मीटिंग पॉईंट होता हा आणि खूप लोकांना माहिती आहे पण स्टील जे नवीन आम्हाला जॉईन केलं असं सनीचं हॉस्पिटल बाजूला होता
पण त्याला जास्त ट्रॅव्हल नको करायला, लांब नको जायला, म्हणून मी इथे येऊन बसायची. सो दिस इज व्हेरी स्पेशल अँड क्लोज टू अ हार्ट. आणि बाकीच्या इन जनरल पण सगळ्या गोष्टी छान आहेत त्याच्या तुझं फूड आवडतं रिलेटेड. मला. हां म्हणजे सो छोटीशी डेट आमची आहे अशी झाली. पार्सल घेतलं आम्ही आणि Cold coffee. थोड्या वेळ गेम गेम नाही हे बघ, पझल सॉल्व्ह केलं. पझल हे नाही, मी बोलते ना मोबाईलमुळे ना आयुष्य खराब केलं. कधी कधीतरी मला असं वाटतं सतत मोबाईल चालू असतो. देर इज नो अदर वे. आपण काही नाही असं बसलं निवांत तरी तो मोबाईल हातात येतो, विच इज व्हेरी रॉंग. म्हणजे थोडंसं ना ओल्ड प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. बरं हे गेम बिम दिलेत कॅफेवाल्यांनी. आपण लास्ट डेट जो होती काय होती रोज डेला का कधीतरी आपण मस्त त्या कॅफेमध्ये बघ. एक मिनिट, कधीचं म्हणतोय? ह्याच वर्षीचं म्हणतोय का? आता 2 days बॅक हा मग लास्ट थोडी फर्स्ट डे होता, आज थर्ड डे. म्हणजे लास्ट जो व्लॉग म्हणजे असं बोलायचं. कुठे गेलेलो आपण रोज डेला? आपण रोज डेला सगळे एकत्र होतो ना. सो आमचा हा पनवेलचा मरीन ड्राईव्ह आहे. किती दिसतोय. आज ते जे इलेक्शनचं झाले ना, ते गुलाल बघ सगळीकडे. सो हा आमचा पनवेलचा मरीन ड्राईव्ह. क्यूट अशी आमची डेट संपली आहे. कारण आमचा मेन जो आमचा पार्सल आहे मोठा घरी आहे तो एक्साइटेड असेल की आई बाबांनी काय आणलं. तिला काय झालं मग, तिला मी बोलत चल नाही आम्ही बाहेर चाललो, बाबा आईस्क्रीम देणार आहेत आजच्यासाठी, तू आहेस माफ, तुला आम्ही आज आईस्क्रीम देणार आहोत. तर म्हणते तुम्ही खोटं बोलतात, मला नेहमी म्हणतात आईस्क्रीम देणार आणि नेत नाही, मी नाही येत तुमच्या बरोबर. म्हणजे अरे आज खरंच बोलतात. ते कसं झालं, ते बोलतात ना कोला आला मला टाइम, तसं आमच्या बरोबर झालं. आज आम्ही तिला एवढं इन्सिस्ट केलं, नाही आम्ही तुला आज खरंच देणार आहोत. नाही, ती बोलते नाहीच देणार आहोत तुम्ही. तिचं आम्ही गोड कमी केलं ना, म्हणून मग ती थोडस तिला असं वाटतं आम्ही तिला असंच फक्त असं बोलतो, बोलतोय. असं तिचं झालेलं आहे. पण ठीक चलो. आहे, एवढं किचकट रस्त्याने जायचंय. चल, आता काय नाही, आता भाजली किती. दिवस काय आमचा संपत नाही, हा दिवस संपत नाही.